आताच्या काँग्रेसमधून आलेल्या भाजप नगरसेवकांना हळवणकरांची ही चाल 10 वर्ष मागे जाऊन पाहिल्यास त्यांच्या अंगावर शहारा मारल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे सहकार्याचे जाळे तर दुसरीकडे यंत्रमाग कामगारांपासून उभारलेल्या उद्योजकांच्या मैत्रीचा हा संगम होता. मात्र राजकारणात काही वेळा बदल होतो. इचलकरंजीच्या राजकारणात तर दर 10 वर्षांनी बदल झालेला वस्त्रनगरीने पाहिला आहे. 2017ला हळवणकर यांनी भविष्याची गणिते ओळखून जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये आवाड्यांसोबत तह करत त्यांना आपल्या पक्षासोबत घेतले आणि म्हणूनच जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल आवाडे हे भाजपचे उमेदवार ठरले. 2019ला हळवणकर यांचा इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर हळवणकर यांनी तात्काळ नगरपालिकेत माजी आमदार अशोक जांभळे आणि माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या सोबत असलेली आघाडी तोडून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या आवाडे गटाच्या नगरसेवकांसोबत सत्तांतर केले. ही आजवरची हळवणकर यांची सर्वात मोठी राजकीय खेळी मानली जाते. आता 2 वर्षापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करून 6 महिन्यांपूर्वी नगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि आज तेच हळवणकर यांना किंबहुना त्यांच्या नगरसेवकांना पक्षाची शिस्त शिकवत आहेत. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांच्या जीवावर सहकार्याचे जाळे विणले, त्यांच्यासोबत ते राहिले नाहीत आणि आज 2 वर्षात येऊन भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना शिष्टाचार शिकवत आहेत का, अशी चर्चा नागरिकातून सुरू आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडूनही आवाडे गटावर जोरदार हल्ला सुरू आहे. गांधी घराण्याने आणि काँग्रेसने आवाडे घराण्याला सहकार्याच्या जाळ्यात विणले आणि त्यांनी पक्ष सोडून निघून गेले. या सर्वाची चर्चा शहरवासियात होत नसेल का? तर जे दुर्लक्ष करतात त्यांना तरी सांगणार कोण? तर मूळ मुद्द्यावर येऊया. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आवाडे गटाने बंड पुकारून राजकीय खेळी केली होती. मात्र हळवणकर धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. त्यावेळी माने यांना सांगण्यात आले होते, तुम्ही काळजी करू नका, लोकसभेची उमेदवारी तुम्हालाच मिळणार, तुम्ही प्रचारात सक्रिय राहा आणि त्यांच्या दुसऱ्या निवडणुकीतही प्रचाराची धुरा हळवणकर यांनी सांभाळली होती. 2024ला प्रकाश आवाडे यांनी विधानसभेचे तिकीट राहुल आवाडे यांना मिळवून आणण्यात ते यशस्वी झाले. यावेळी आवाडे गटाने हळवणकर गटाची टिंगल उडवली. मात्र शांत संयमी हळवणकर यांनी कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी आणि पक्षासाठी त्यांनी राहुल आवाडे यांना विजयी केले. हळवणकर सोबत नसते तर 50,000च्या मतांचे लीड राहुल आवाडे यांना मिळाले नसते, हे आम्ही नाही तर लोकच सांगतात. आता विषय येतो महापालिकेच्या राजकारणाचा. महापालिका निवडणुकीत रणशिंक फुंकले. सर्वात जास्तीत जास्त जागा आवाडे गटाने घेण्याचे ठरविले. मात्र 2016ला काँग्रेसकडून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या नगरसेवकांनी कधीच पाठ फिरवली होती. त्यामुळे आवाडे गटाला नवीन उमेदवार तयार करण्यास बराच कालावधी गेला. तर आवाडे गटाकडे तत्कालीन नगरपालिकेचे अनेक नगरसेवक हे रांगेत उभे होते. मात्र वरिष्ठांकडे काबिल उमेदवार दाखवून 2-4 जागा आवाडे गटाने पदरात पाडून घेतल्या. मात्र महापालिकेच्या निकालात बाजी जवळपास समसमान झाली. सहकार्याचे जाळे स्थानिक आमदार यामुळे आपल्या प्रभागात निधी जास्तीत जास्त खेचून आणता येईल या अपेक्षेपोटी 6 महिन्यात काही नगरसेवक आवाडे गटाकडे गेले. त्यामुळे आता हळवणकर गटाची संख्या 18 आणि आवाडे गटांची संख्या 24 झाली. आता आपण आलो आहोत मूळ विषयाला. इचलकरंजी शहरात आयुक्तांच्या वागणुकीवर काही नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे हळवणकर गटाचे नगरसेवक बोलून दाखवतात तर आवाडे गटाचे नगरसेवक हे मन मारून गप्प आहेत. कारण शहरातील काही टेंडरवर आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त यांच्या संयुक्त खेळीनुसार मर्जीतले मक्तेदार देण्याची षडयंत्र सुरू असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुकीत केलेल्या मदतीसाठी काही लोक आवाडे यांच्या पुढे तक्रार करण्यास धजावत नाहीत, तर काही नगरसेवक पुढे अडचण येऊ नये म्हणून घाबरत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. मात्र हळवणकर गटाकडे संघर्ष करण्याची जिद्द ही पूर्वीपासूनच असल्याने त्यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. साहजिकच शहराच्या विरोधी होत असलेल्या कारवाईबाबत विरोधी पक्षही गटाला पाठीमागून पाठिंबा देईल हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे महत्वाकांक्षी असणाऱ्या 22 कोटीच्या प्रकल्पाला आपल्याच पक्षांतर्गत विरोध झाला आणि पक्ष शिष्टाचार राखत नसल्याचे पहिल्यांदाच
महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक ज्यांना अजून महापालिकेच्या कारभाराचा क ही समजत नाही आणि ते सांगत आहेत. त्यामुळे आता पुन्हा शहरात चर्चा सुरू आहे. हाळवणकर गट आणि शिवशाहू विकास आघाडी एकत्र येणार का? तर त्यांचे राजकीय विश्लेषक उत्तर देताना सांगतात का नाही. आव्हाड यांच्या काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना घेऊन महापालिकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तांतर करू शकतात, तर शहरातील स्थानिक आघाडीला सोबत घेऊन सत्तांतर का करू शकत नाहीत? आता यावर काही जण पक्ष विरोधी कारवाई, शिस्त, शिष्टाचाराची भाषा करतील. मात्र पाठीमागील राजकारण पाहिल्यास हे कोणते नियम त्यांना लागू होतात? हा प्रश्न इचलकरंजी जनता विचारत आहे. आणि असे झाले तर ती नैसर्गिक आघाडीच असेल, कारण याच भाजप पक्षाने मागे याच लोकांशी आघाडी करून तत्कालीन नगरपालिकेत 5 वर्ष सत्तेत राहिले होते. दुसरीकडे केंद्रात या एका गटाचा पाठिंब्यासाठी वरिष्ठ धडपडत आहेत. त्याची सुरुवात महापालिकेतूनच झाली तर वरिष्ठही स्वागतच करतील. त्यामुळे विधानसभेला मिळालेले यश हे लोकसभेची चाहूल असलेल्या विचारधारेच्या लोकांनी महापालिकेत समसमान विचारधारेवर हातात हात घालून काम केल्यास सत्ता अबाधित राहून इचलकरंजीच्या शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी चर्चा शहरात रंगली आहे.